ज्येष्ठ नेत्या डॉक्टर शालिनीताई पाटील यांचे निधन. महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड भूमिका आणि संघर्षशील नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्या माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्या पत्नी माजी महसूल मंत्री, खासदार व आमदार डॉक्टर शालिनीताई वसंतदादा पाटील यांचे शनिवारी दिनांक 20 दुपारी 3:48 मुंबईतील माहीम येथील ज्योती सदन या निवासस्थानी निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने परखड विचारांची, कोणत्याही दबावाला न झुकणारी आणि आयुष्यभर संघर्षाला सामोरे जाणारे एक धगधगती राजकीय व्यक्तिमत्व गमावले आहे. डॉक्टर शालिनीताई पाटील यांचा जन्म 8 ऑगस्ट 1933 रोजी कोरेगाव तालुक्यातील कुमटे येथे झाला. सत्यशोधक विचार परंपरेतील ज्योत्याजीराव फाळके पाटील यांच्या त्या कन्या होत. त्यांनी कोल्हापूर येथून BA LLB आणि मुंबई विद्यापीठातून PhD पूर्ण केली. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवणे, दुर्बल घटकांच्या बाजूने ठामपणे उभे राहणे हीच त्यांच्या सार्वजनिक जीवनाची ओळख ठरली. त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1967 साली सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून केली. 1980 साली सांगली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत त्यांनी महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद भूषवले. पुढे त्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या खासदारही राहिल्या. 1999 ते 2009 या कालावधीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी तालुक्याच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. वसना वांगणा उपसा जलसिंचन योजना मार्गी लावून दुष्काळी भागाला दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना, महिला सहकारी बँकेची उभारणी, जिजामाता ट्रस्ट मार्फत रुग्णालये तर ज्योत्याजीराव फाळके ट्रस्ट मार्फत शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर आर्थिक निकषांची भूमिका मांडत त्यांनी तत्कालीन राजकीय प्रवाहाला थेट आव्हान दिले. विचारांशी तडजोड न करता त्यांनी क्रांतिसेना पक्षाची स्थापना केली आणि संपूर्ण राज्यात आक्रमक भूमिका मांडली. त्यांच्या पश्चात 2 पुत्र चंद्रकांत वसंतदादा पाटील व राजेंद्र वसंतदादा पाटील, 2 कन्या, सुना, जावई, नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे. रविवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत सातारोड येथील चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालय, जुने कुपर हायस्कूल येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर 11:30 वाजता पाडली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉक्टर शालिनीताई पाटील यांचे जीवन म्हणजे संघर्ष, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम होता. त्यांचे स्पष्ट विचार आणि लढवय्या वृत्तीचा वारसा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम स्मरणात राहील. रहमतपूर नगरपालिकेची रविवारी मतमोजणी, प्रशासन सज्ज. रहमतपूर नगरपालिकेची मतमोजणी रविवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता रहमतपूर येथील क्रीडा संकुलात होणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी शनिवारी सकाळी 11:30 वाजता दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सतीश चव्हाण, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी श्रीमती अभिलाषा निंबाळकर उपस्थित होत्या. मतमोजणीची प्रक्रिया कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडणार असून प्रत्यक्ष मतमोजणी रविवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच नियमबद्ध व पारदर्शक पद्धतीने मतमोजणी पूर्ण करण्यात येईल असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नमस्कार, मी संगमेश कोडे, निवडणूक निर्णय अधिकारी, रहमतपूर नगर परिषद. रहमतपूर नगर परिषदेचं 2 तारखेला मतदान झालेलं आहे. त्याची मतमोजणी 21 तारखेला आहे. मतमोजणी ही 2 राऊंडमध्ये होणार आहे. पहिल्या राऊंडला प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 ह्याची मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या राऊंडला प्रभाग क्रमांक 6 ते प्रभाग क्रमांक 10 याची मतमोजणी होणार आहे. अशा पद्धतीनं 2 राऊंडमध्ये आपली मतमोजणी संपेल. मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होईल, क्रीडा संकुल रहमतपूर येथे. आपली जी स्ट्रॉंग रूम आहे, जिथं आपण मशीन ठेवलेले आहेत, ते देखील ठिकाण तेच आहे. म्हणजे क्रीडा संकुल येथंच आपण EVM ज्याच्यामध्ये मतदान नोंदवलेलं आहे ते ठेवलेलं आहे. तिथंच आपण मतमोजणी रविवारी 21 तारखेला करणार आहे. ह्याच्यासाठी बंदोबस्त पोलीस विभागामार्फत पुरवण्यात आलेला आहे आणि SRPFचं गार्ड देखील तिथं आहे. मतमोजणीच्या दिवशी उमेदवार आणि मतमोजणी प्रतिनिधी एवढ्याच लोकांना तिथं प्रवेश असणार आहे. प्रत्येक उमेदवाराला, नगरसेवक पदासाठी जे उमेदवार असतील त्यांना 2 प्रतिनिधी अलाउड आहेत आणि जे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार आहेत त्यांना 10 प्रतिनिधी अलाउड आहेत. तर अशा प्रकारे उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी
हे सोडून फक्त जे शासकीय कर्मचारी त्या दिवशी मतमोजणीच्या कर्तव्यावर असतील एवढ्याच लोकांना त्या ठिकाणी प्रवेश असणार आहे. इतर कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश असणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी तहसीलदार कोरेगाव आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश चव्हाण रहमतपूर नगर परिषद CO हे दोघं असणार आहेत. आपल्यासाठी सतीश राऊत साहेब जे आहेत पुणे अप्पर जिल्हाधिकारी हे ऑब्झर्वर म्हणून काम पाहणार आहेत. तर सर्वांना मी आवाहन करतो की मतमोजणी सकाळी 10ला सुरू होणार आहे. शांततेत पार पडेल. आपण देखील सर्वांनी शांततेचं वातावरण कायम ठेवावं. धनगरवाडी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2चे पाणी लवकरच. कराड उत्तरमधील अनेक गावांना दिलासा. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून येत्या 15 दिवसांमध्ये धनगरवाडी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2चे पाणी सोडण्यात येणार आहे. या योजनेचा थेट लाभ गायकवाडवाडी, मोहितेवाडी, वाठार किरोली, साठेवाडी, आरबी आदी गावांना होणार असून त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली. गायकवाडवाडी तालुका कराड येथे धनगरवाडी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2च्या पंप हाऊसच्या कामाची पाहणी आमदार घोरपडे यांनी शुक्रवारी सायंकाळी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली यांत्रिक, विद्युत व इतर तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आमदार घोरपडे म्हणाले की कराड उत्तर मतदारसंघातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. धनगरवाडी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 कार्यान्वित झाल्यानंतर या भागातील शेतीला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार असून उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न काही अंशी सुटणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी कार्यकारी अभियंता सौ श्रद्धा सुदेवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पतंगराव माने, दिनकर पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अधिकाऱ्यांना कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत पाणी सोडण्याच्या नियोजित तारखेत कोणतीही दिरंगाई होऊ नये याबाबत आमदार घोरपडे यांनी ठाम भूमिका मांडली. धनगरवाडी उपसा सिंचन योजना सुरू झाल्याने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेती, पाणीपुरवठा आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याने शेतकरी व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतून कोरेगाव शहरातील सुभाषनगरमध्ये दाम्पत्यावर हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. कोरेगाव शहरातील सुभाषनगर परिसरात पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून वाद उफाळून येत दाम्पत्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी 11:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोमेश नंदकुमार महापुरे वय 28, व्यवसाय मजुरी, राहणार सुभाषनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. पैशाच्या देणे घेण्याच्या कारणावरून उज्ज्वला सयाजी फडतरे हिने फिर्यादीची पत्नी दीपिका हिला हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर सुजल मुळीक याने तुझा नवरा आला की त्याला बघतोच अशी धमकी दिली. रात्री सुमारे 10:12 सुजल मुळीक, सयाजी फडतरे व त्यांचा मित्र चिंग्या भिसे यांनी संगनमत करून फिर्यादी सोमेश महापुरे यांना शिवीगाळ व दमदाटी करत ऊस व कोयत्याच्या मुठीने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विजय जाधव तपास करत आहेत. या घटनेमुळे सुभाषनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.